नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते पाहणार आहोत। तर पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला। T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा कोणता क्रिकेटपटू ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए बाबर आझम हा T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा क्रिकेटपटू ठरलेला आहे। तर पहा पुढचा प्रश्न, भारतातील पहिले गतिशक्ती संशोधन चेअर कोणत्या IIM मध्ये स्थापन केले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक बी IIM शिलाँग या ठिकाणी पहिले गतिशक्ती संशोधन चेअर हे स्थापन केले जाणार आहे। तर पहा पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने सवेरा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर ऑप्शन नंबर सी म्हणजेच हरियाणा या राज्याने सवेरा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। तर स्तनाचा कर्करोग लवकर शोधणे आणि प्रतिबंध करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज कोणता आहे ज्याचे फेब्रुवारी 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले आहे? तर पर्याय क्रमांक डी सुदर्शन सेतू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर पहा पुढचा प्रश्न, नुकतेच कोणते राज्य मंदिरांवर कर लादणारे पहिले राज्य ठरलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए कर्नाटक हे राज्य मंदिरांवर कर लादणारे पहिले राज्य ठरलेले आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, सिक्कीम राज्यातील पहिल्या रेल्वे स्थानकाची पायाभरणी ही कोणी केलेली आहे? तर ऑप्शन नंबर सी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीम राज्यातील पहिल्या रेल्वे स्थानकाची पायाभरणी केलेली आहे। तर पहा पुढचा प्रश्न, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन नंबर डी तातुंग पाडी यांची कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न, जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या भारतीय राज्यात स्थापित केले गेलेले आहे? तर ऑप्शन नंबर सी मध्य प्रदेश या राज्यामध्ये जगातील पहिले वैदिक घड्याळ स्थापन केले गेले आहे। तर पुढचा प्रश्न पहा, अंतराळात गगनयान मोहिमेसाठी भारताने किती भारतीय अंतराळवीरांची घोषणा केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी जागतिक NGO दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जरी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।